हॅलो, मी सोनाली. आज मला उठायला थोडा उशीर झाला होता, त्यामुळे टिफिनसाठी पटकन काय बनवायचा हा प्रश्न पडला. वेळही खूप कमी होता, म्हणून मी झटपट मसाला पराठा बनवायचा ठरवलं. त्यासाठी मी बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, मीठ, हळद, चाट मसाला आणि थोडासा ओवा घालून सगळं छान एकत्र मिक्स केलं. एका साईडला थोडी कणिक मळून घेतली. छान असं स्वादिष्ट पराठे लाटून घेतले. गरम तव्यावर दोन्ही बाजून छान भाजून वरून थोडंसं तूप लावलं. त्यामुळे पराठा चविष्ट तयार झाला. असा झटपट तयार होणारा मसाला पराठा टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे, जर वेळ कमी असतात तर. दोन्ही साईडला छान तूप लावून छान भाजून घ्यायचा, म्हणजे कच्चा नको. त्यानंतर तिला उठवलं, शाळेसाठी तयार केलं, टिफिन देऊन शाळेत सोडून आले. घरी परत आल्यावर स्वतःसाठी एक मस्त गरमागरम चहा बनवला. सकाळचा गरम चहा पिला दिवसभराच्या कामासाठी एक वेगळीच फ्रेशनेस आणि एनर्जी मिळते. सगळ्यांना असं होत असेल ना? असो. चहा झाल्यावर विचार करू लागले, आज भाजीला काय बनवायचं. तेवढ्यात मला ताज्या आणि फ्रेश शेवग्याच्या शेंगा दिसल्या फ्रीजमध्ये. मग लगेच ठरलं, आज शेवग्याच्या शेंगाची रस्सी तर भाजीच बनवायची. हे मला फार आवडतं. सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून छान तुकडे करून घेतले. दुसऱ्या बाजूला मसाल्याची तयारी करून घेतली. त्यासाठी खोबरं, कांदा, कोथिंबीर, जिरे आणि इतर मसाले एकत्र करून मसाला तयार केला. त्यानंतर या मसाल्यात शेवग्याच्या शेंगा घालून छान शिजवल्या. थोड्याच वेळात मस्त रस्सेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झाली. भाजी बनवून झाली, पण घरातली बाकी कामही होतीच, त्यामुळे ती सगळी आवरून घेतली. तोपर्यंत माझ्या मुलीला शाळेतून आणायची वेळ झाली होती. मग मी तिला घेण्यासाठी शाळेत गेले होते. आजचं वातावरण मात्र खूपच सुंदर होतं. मात्र छान वाटलं. घरी येताना आम्ही मॅगीचे एक पॅकेट घेऊन आले. माझ्या मुलीला शाळेत टिफिन खाल्ल्यानंतर घरी आल्यावर नेहमीच काहीतरी वेगळं खायचं असतं, म्हणून मी तिच्यासाठी पटकन गरमागरम मॅगी बनवून दिली आणि ती खाल्ली खुश. त्यानंतर मला आणि मिस्टरांना काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं. Do you hear that? त्यात पांडवलेणीचा सुंदर व्ह्यू पाहायला मिळाला. संध्याकाळच्या थंडगार वातावरणात बाईकवर फिरण्याची मजाच काही वेगळी असते ना. गारवारा, सुंदर निसर्ग आणि मस्त प्रवास, मन अगदी फ्रेश होऊन जातं. खरंच अशा वातावरणात बाईक राईडची मजा काही आवडच असतं. एनिवे, बाहेरून येताना आम्ही रस्त्यात छान पेरू दिसले, मग ती घेऊनच आलो. पेरू दिसायला तर खूप सुंदर होते. घरी आल्यावर एक पेरू कापून पाहिला, तर आतून छान लालसर रंगाचा निघाला. चवही अगदी गोड होती. खरंच खायला खूप छान लागला. रात्रीच्या जेवणासाठी पावभाजी बनवायची होती, त्यामुळे आधी सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरायला घेतल्या. पावभाजीसाठी बऱ्याच भाज्या लागतात, म्हणून निवांत बसून सगळी भाजी तयार करून घेतली. त्यानंतर छान मसाले घालून मस्त हॉटेल स्टाईल पावभाजी तयार केली. खरंच खूप छान झाली होती. स्वतःची तारीफ नाही करते, पण छान झाली होती. या पावभाजीची स्पेशल रेसिपी मी माझ्या चॅनलवर शेअर केली आहे. नक्की व्हिडिओ पहा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बटर लावून पाव दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घेतले. मग गरमागरम पावभाजी मुलीला मिस्टरांना सर्व केली. तुम्हालाही हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.